गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल डिस्टन्स ट्रॅव्हलर. मी छाया वागचौरे आणि मी आहे सध्या मलेशियामध्ये, मलेशिया टूरवर. आणि मलेशियाचा आमचा सेकंड डे आहे. आणि तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल, आम्ही स्कायवेने म्हणजे ह्या गंडोलाने चायनीज बुद्धिस्ट टेम्पल जे चिन्सवी टेम्पल आहे ते पाहायला गेलेलो. आणि आता ते टेम्पल पाहून आम्ही रिटर्न आलोय स्काय एव्हेन्यू मॉलमध्ये, जिथून आम्ही गेलो होतो. आणि आता आपण बघूया मॉलची टूर करूया. तर त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. और कौन है? बच्चा है. स्काय एव्हेन्यू मॉल हा सर्वात मोठा मॉल आहे जेंटिंग हायलँड्स मधला. आणि हा न्यू ब्रँडेड लाईफस्टाईलचा मॉल आहे. आणि इथं सर्व प्रकारचे ब्रँड अवेलेबल आहेत. कार्सचे, कपड्यांचे, सर्व प्रकारचे मोठे मोठे शॉप्स अवेलेबल आहेत. आणि हा 4 स्टोरीचा मॉल आहे. आम्ही आता किड्स झोनच्या एरियामध्ये आलेलो आहे. आणि तिकडे खूप सारे गेम्स आहेत मुलांसाठी, लहान मुलांसाठी. आणि पुन्हा स्नॅक्सचे कॉर्नर्स पण आहेत. आणि खूप साऱ्या राईड्स पण आहेत मोठ्या मोठ्या. जेंटिंग हायलँड्स मधला स्काय एव्हेन्यू मॉल जो आहे तो सर्वात जास्त फेमस आहे तिथल्या कझिनोसाठी. आणि तिथला जो जेंटिंग कझिनो आहे तो सर्वात मोठा कझिनो आहे मलेशिया मधला. आणि तिथे एक स्काय कझिनो पण आहे VIP लोकांसाठी. आम्ही पण त्या कझिनो मध्ये एंट्री केली होती, पण तिथे शूटिंग वगैरे अलाउड नाहीये, मोबाईल अलाउड नाहीये. त्यामुळे तिथले शूटिंग वगैरे काही काढता नाही आलंय. पण तो जो जेंटिंग कझिनो आहे तो खूप मोठा आहे. आणि तुम्ही कधी मलेशियामध्ये जेंटिंग हायलँड्सला आलात आणि तुम्हाला कधी कझिनोमध्ये एंट्री घ्यायची असेल तर तिथला ड्रेस कोड असतो. ते प्रॉपर कपडे घालून यावे लागतात. तिथं स्पोर्ट्स शूजच घालून जावे लागतात. फॉर्मल आपण सँडल वगैरे घालू नाही शकत, स्लीपर सँडल. पुन्हा जॅकेट अलाउड नाहीये, गॉगल अलाउड नाहीयेत जे कझिनोमध्ये. आणि शॉर्ट्स वगैरे आपण जे घालतो लेडीज, ते शॉर्ट्स वगैरे पण अवेलेबल नाही. फॉर्मल कपडे घालून यावे लागतात. जीन्स वगैरे घालून येऊ शकतो आपण इकडे. आणि त्या कझिनोमध्ये खूप साऱ्या प्रकारचे गेम्स वगैरे आहेत जे पैशांवर खेळले जातात. ॲक्च्युली मोठ्यांसाठीच असतात ते, लहान मुलांना अलाउड नाही आहे तिकडे. अंडर 18 अलाउड नाही आहे एंट्रीला. आणि आम्ही काही खेळलो नाही, आम्ही फक्त पाहण्यासाठी गेलेलो. आणि खूप सारे गेम्स वगैरे होते तिथे. आणि आता आम्ही बाहेर आलेलो आहे कझिनोमधून. आणि आता आम्ही जेवणासाठी चाललेलो आहे. आणि हा जो फ्लोअर आहे, 3rd फ्लोअर, हा पूर्ण रेस्टॉरंट, क्लब, नाईट क्लब याचाच आहे. प्रत्येक ठिकाणी आपण बघू शकताय हॉटेल्स वगैरे आहेत.
बापरे. ये भी फिश है ना. अरे बापरे. अंधेरे कोने से आए थे. आता आमचं डिनर वगैरे झालेलं आहे आणि आम्ही आता मॉलमधून बसने रिटर्न निघालेलो आहे आमच्या हॉटेलवर. आमचं हॉटेल आहे मॉलपासून 10 मिनिटावर आणि आता आम्ही बसने निघालेलो आहे रिटर्न. आता रात्रीचे 11 वाजून गेलेले आहेत आणि आम्ही हॉटेलवर आलेलो आहे. हा आमचा हॉटेलचा कॉरिडॉर आहे, रिसेप्शन एरिया. आणि हॉटेलचे जे एंट्रन्स आणि प्लेस होतं ते मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलंच होतं. आणि हॉटेलचा जो रूम आहे आमचा 22 फ्लोअरला आहे, तो मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की दाखवेन. आणि आम्ही आता नेक्स्ट डेला जाणार आहोत KL टॉवर पाहायला, कोलालंपूर मधलं. तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा आणि माझ्या सगळ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझा पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. धन्यवाद मंडळी.